नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेस्ट सेंटर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची भरती निघाली होती, जी 2 पोस्टसाठी होती। सिव्हिलच्या मुलांसाठी जेई आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अशा 2 पोस्टसाठी ही भरती आली होती। त्याचं फॉर्म फिलिंग जे आहे हे 20 तारखेपासून सुरू होणार होतं। आज बरोबर 20 तारखेला याची जी फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। सो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरला पाहिजे, स्टेप वाईज स्टेप कशी प्रोसिजर आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला या वेळेला लागतील, ठीक आहे, तर त्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। म्हणजे जेणेकरून तुमच्या फॉर्म भरताना काही चुका होणार नाहीत आणि ऑलरेडी तुम्ही त्यासाठी तयार राहाल, त्याचे डॉक्युमेंट सगळे तयार करून ठेवाल, यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2 पोस्ट आहेत। जर तुम्हाला 2 पोस्टसाठी फॉर्म भरायचे असतील तर याचे आणि याचे असे सेपरेट ऍप्लिकेशन फॉर्म लागतं आपल्याला, ज्यामध्ये याच्यासाठी तुम्हाला जे 1000 रुपये 900 रुपये आहे ते, आणि याचा 1000 रुपये 900 रुपये जे काय असेल ते, तर ते तितके पैसे तुम्हाला भरायचं, एकापेक्षा जास्त फॉर्म तुम्ही भरू शकता। ठीक आहे, तर बघूयात आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर। प्रोसेसला सुरू करायच्या आधी जसं की आपल्याला माहित आहे की आपल्या टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण स्पेशल एमजीपी बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे, सुरूही झालेली आहे। तुम्हाला जर आमच्यासोबत तयारी करायची असेल टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट प्रोसेस ॲप जे आहे ते इन्स्टॉल करून प्रोसेस करू शकता, किंवा जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। ठीक आहे, तर यामध्ये जर बघितलं आपण, आता नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। चला सुरुवात करूयात। बघा, जी आपली लिंक आहे फॉर्म फिलिंगची, त्या लिंकवर तुम्ही गेलात की तुम्हाला हे जे आहे हे सगळ्यात पहिल्यांदा येतं। रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलं तुम्ही सुरुवातीचं, बेसिक रजिस्ट्रेशन वगैरे करण्यासाठी तुम्हाला इथं जावं लागेल। त्यामध्ये पहिलं बघा टॅब आहेत वेगवेगळे। पहिला टॅब जो आहे तो काय, बेसिक इन्फोचा, त्यानंतर आहे फोटो आणि सिग्नेचरचा, त्यानंतर आहे तुमचे डिटेल्स, त्यानंतर प्रिव्ह्यू आहे, अपलोड आहे, आणि मग त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं। अगदी शॉर्ट मध्ये बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी इथं सांगतो। आता बेसिक इन्फो मध्ये काय काय लागणार आहे तुमचं, बघा दिसायला जरी तुम्हाला इथं थोडंसं कमी दिसत असेल तर मी बोलत आहे त्याकडे पण लक्ष द्या। फर्स्ट नेम आहे, कन्फर्म फर्स्ट नेम आहे, मिडल नेम आहे, कन्फर्म मिडल नेम आहे, लास्ट नेम आहे, कन्फर्म लास्ट नेम आहे, आणि फुल नेम आहे, अशा पद्धतीचं आहे। ठीक आहे, यामध्ये आता तुमचं एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे, तुमचे जे काय डॉक्युमेंट तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात पुढं, त्यातलं नाव आणि ह्यातलं नाव काय असलं पाहिजे तुमचं सेम असलं पाहिजे। जर यामध्ये जर काही बदल असेल तर त्याचे गॅझेट असतील, त्याचे जे काही डॉक्युमेंट असतील नेसेसरी, लग्नाचा आपलं सर्टिफिकेट असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मग सोबत ठेवाव्या लागतात, त्या एक्झामच्या वेळेला तुम्हाला दाखवाव्या लागतात। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे, त्यानंतर ईमेल आयडी आणि कन्फर्म ईमेल आयडी, आणि इथला कॅप्चा जो काय आहे तो तुम्हाला इथं सांगायचा आहे। ठीक आहे, हे झालं की तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ईमेल आयडीवर तसा मेल ही येतो आणि मोबाईलवर मेसेज सुद्धा येतो, तुमचा ऍप्लिकेशन नंबर वगैरे सगळ्या गोष्टी येतात। म्हणजे परत एकदा जर लॉग इन करायचं असेल तर लॉग इन करण्यासाठी गरजेच्या जे आयडी पासवर्ड आहे ते तुम्हाला तिथं मिळतं। ठीक आहे, त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर मध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो फोटो आहे त्यांनी सांगितलेल्या जे काय साईज आहे त्या साईज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो फोटो जो आहे तो फोटो अपलोड करायचा आहे, तुमच्या जवळचा जो फोटो आहे तो। त्यानंतर ऑन दी स्पॉट तिथं काय करायचं, तुम्हाला तुमचा फोटो कॅप्चर करायचा आहे। जर लॅपटॉपला किंवा पीसीला डायरेक्ट तुमचा जर वेबकॅम असेल तर डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता, नसेल मोबाईल मधून करायचं असेल तर हा कोड स्कॅन करायचा, मोबाईलमध्ये डायरेक्ट ती लिंक ओपन होते, तिथनं फोटो घेऊन तुम्ही इथं अपलोड करू शकता। ठीक आहे, या गोष्टी असतील। त्यानंतर तुमचं सिग्नेचर सुद्धा जे आहे, दिलेलं जे डॉक्युमेंट जे ऍड मध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा, त्या साईजचं सिग्नेचर जे आहे ते सिग्नेचर सुद्धा इथे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। त्यानंतर हे कन्फर्म सिलेक्ट करून तुम्हाला पुढच्या टॅबवर जायचं आहे। पुढच्या टॅबवर पुढचा जो आहे बेसिक इन्फो झालं, फोटो आणि सिग्नेचर झालं, आता असतं तुमचं डिटेल्स। डिटेल्स मध्ये बघा काय काय गोष्टी राहतात। सगळ्यात पहिल्यांदा बेसिक डिटेल्स असतात, आणि 2 नंबरला आहे तुमचं क्वालिफिकेशनच्या डिटेल्स। दिसत नसेल तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, कारण हे पूर्ण असं एकत्र एका साईडला आणायचं असेल तर थोडं फॉन्ट साईज तुमची कमी राहते। त्यामुळे बघा आता काय काय राहणार, पोस्ट नेम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। पहिला तुम्ही समजा जेई ला सिलेक्ट करा। ठीक आहे, असं येतं बघा, ही अशी लिस्ट येते तुमची, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, त्यासोबतच तुमचं जे काय तुमचं टेक्निकल असिस्टंट सिव्हिल म्हणून नाव आहे बघा, टेक्निकल असिस्टंट सिव्हिल असं नाव आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं न देता टेक्निकल असिस्टंट सिव्हिल असं आहे। तर ह्या दोन्ही याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता सेपरेट सेपरेट। कास्ट कॅटेगरी तुमची जी काय आहे ती, समजा एससीबीसी सिलेक्ट केली तर इथं पण एससीबीसीतूनच जायचंय तुम्हाला का अनरिझर्व राहायचं, असं 2 ऑप्शन्स येतात तुम्हाला। म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून आहात आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहात, तुमची ओरिजिनल कॅटेगरी आणि तुम्ही कॉम्पिटिशन करताना कुठल्या याच्यातून करणार आहात, असे 2 ऑप्शन विचारलेले असतात। अप्लाइड अंडर विच कॅटेगरी, सर दोन्हीकडे सेम केला तरी काय हरकत नाही। तुम्हाला जर ओपनच्या जागा म्हणजे तुमचं रिझर्वेशन सोडून त्यांचंच फक्त पाहिजे असेल तर ओपन करायचं। बाय डिफॉल्ट ओपनच्या जागा या तुमच्यासाठी असतातच कसे, जर कॅटेगरीच्या असेल तर।
मग इथं तुम्हाला आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारलेले आहेत की परीक्षेदरम्यान तुम्हाला एक्स्ट्रा टाइम वगैरे पाहिजे का, तर ते पीएच कॅन्डिडेट साठी असतं. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला आणखी काही प्रश्न इथं विचारलेले आहेत, जसे की बघा आता हे साईड तुमचं पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर डू यू इंटेंड टू यूज द सर्व्हिस ऑफ स्क्राईब, हे सगळं त्याच्याशीच रिलेटेड होतं. आता बघा याच्यामध्ये जात प्रमाणपत्र आहे का, म्हणजे सर्टिफिकेट हे असणं गरजेचं असतं. सर्टिफिकेटला येसच म्हणावं लागेल तरच तुम्हाला जे आहे रिझर्वेशन मिळणार. त्यानंतर उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र, आता हे सुरुवातीला काही जणांकडे नसतं, तर ह्याला तुम्ही नो म्हटलं तर चालतं, पण इथं जे आहे सर्टिफिकेट मात्र सगळ्यांकडे असलं पाहिजे. नॉन क्रिमिलियर ज्या ज्या कॅटेगरीसाठी कंपल्सरी आहे तिथे यस म्हणावं लागेल तुम्हाला. त्यानंतर ईडब्ल्यूएस असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र आहे का विचारलेलं आहे, असेल तर यस म्हणावं लागेल. माजी सैनिक तुम्हाला घ्यायचं आहे का, तर त्याच्यासाठी यस नो सांगायचं आहे. त्यानंतर अर्जदार दिव्यांग माजी सैनिक आहे का तेही विचारलेलं आहे. सेवेचा कालावधी जर असेल तर तो तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावा लागेल, हे त्यांच्यासाठी आहे. फ्रेशर कॅन्डिडेटसाठी हे फारसं महत्वाचं नाही. अर्जदार महिला आरक्षणांतर्गत अर्ज करीत आहेत का, म्हणजे ओपन रिझर्वेशन तुम्हाला घ्यायचं आहे का मुलींचं, लेडीजचं. ठीक आहे, लेडीजचं ओपन म्हणण्यापेक्षा लेडीज रिझर्वेशन घ्यायचं आहे का, त्याला यस नो तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे. लेडीजसाठी हा महत्वाचा पॉईंट. त्यानंतर बघा तुम्हाला स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे. स्पोर्टला जर असाल तर इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्याजवळ जे सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिडेट करून असलं पाहिजे. तुमचं म्हणजे क्रीडा समितीने ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी प्रमाणित केले आहे. ठीक आहे, ते प्रमाणित करून घ्यायचं असतं जे काय अधिकारी आहेत त्यांच्याकडून. तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट ज्यांना आहे त्यांनी ते प्रमाणित करून घ्या आधीच, जोपर्यंत त्याची लास्ट डेट आहे त्याच्या आधी प्रमाणित करून घ्या. मग तुम्ही तुम्हाला स्पोर्ट्स रिझर्वेशन हवं आहे का, ह्याच बद्दल आहे विचारलेलं. अनाथसाठी एक प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक, त्यानंतर जनगणना कर्मचारी, असे काही बेसिक प्रश्न आहेत. त्यामध्ये जर तुम्ही कुठे येत असाल तरच इथं सिलेक्ट करा, नसेल तर नो म्हणून डायरेक्टली पुढे जायचं आहे. डोमेसेल सर्टिफिकेटला यस असेल तर यस करावं लागेल, त्याचा नंबर लागेल तुम्हाला, म्हणजे सर्टिफिकेटचा नंबर इथं गरजेचा आहे बघा, सर्टिफिकेटचा नंबर. त्यानंतर मराठी स्पीकिंग कॅन्डिडेट जे महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवर जे काही गावं येतात, 865 गावं आहेत, त्यामधला तुम्ही आहात, बाउंड्री लाईनवर तुम्ही आहात आणि तुम्हाला मराठी येतं का असं विचारलेलं आहे. हे जर तुम्ही बाउंड्री लाईनवर असाल तरच हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, नाहीतर नो म्हणायचं. अर्जदार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहेत का, तर हे असं काही घटना आपल्या घरी घडली असेल तर त्याबद्दल यस नो मध्ये सांगायचं आहे. त्यानंतर तुमचं लढाई किंवा लष्करी सेवेत मरण पावलेले किंवा अपंग झालेल्या सैनिकाचे तुमच्या कुटुंबातील सदस्य आहेत का, ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला यस नो सांगायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटीमध्ये तुम्ही येतं का हे सांगायचं आहे. तुमचा धर्म सांगायचा आहे आणि इंडियन नॅशनॅलिटी तर तुमची डायरेक्ट बाय डिफॉल्ट असणार. इथं तुम्हाला तुमचं कास्ट सांगायचे आहे, थोडक्यात हिंदू मराठा जे काय असेल ते इथं तुम्हाला येईल लगेच. ठीक आहे. त्यानंतर आधार कार्ड वरचा नंबर तुम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल. आधार कार्डचं डॉक्युमेंट लागेल, त्याचा नंबर इथं तुम्हाला विचारतील की आधार व्हेरिफिकेशन साठी यस नो, यस करून इथं नंबर करावा लागेल. पॅन कार्डचा नंबर करावा लागेल आणि त्या सिटी आहेत. आता एक्झामच्या सिटी सुरुवातीला त्यांनी एवढ्याच दिलेल्या आहेत बघा, या जर बघितला तर या एवढ्या सिटी आहेत. यापैकी तुम्हाला 3 वेगवेगळ्या, एकच सगळीकडे देऊन चालत नाही, इथे एक आणि इथे एक सिलेक्ट करावे लागेल एक्झाम सेंटर. ठीक आहे. त्यानंतर स्टेट जे आहे ते आपलं येईल महाराष्ट्र, पिनकोड आपला येईल आणि हाच मागा आहे आणखी. हे झालं सेंटर 3 तुम्ही दिलात की मग पुढच्या स्लाइडवर जे आहे, पुढच्या स्लाइडवर तुम्ही येतात, तुम्हाला विचारतील पर्सनल डिटेल्स, म्हणजे तुमची जन्मतारीख, तुमचा जे काय जेंडर आहे ते, त्यानंतर ट्विन ब्रदर्स आहेत का, जुळे भाऊ वगैरे आहे का तुम्हाला, त्यांचे डिटेल्स, त्यानंतर तुमचं मॅरेज वगैरे झालेलं आहे का ते विचारतील, वडिलांचं नाव, आईचं नाव, जोडीदाराचे नाव. ठीक आहे, या सर्व गोष्टी विचार. त्यानंतर तुमचा ऍड्रेस, सगळ्या याच्यामध्ये ऍड्रेसमध्ये सगळे पॉईंट्स टाका, या ऍड्रेसमध्ये सगळे पॉईंट्स पाहिजेत तुमचे. ठीक आहे. त्यानंतर सेम असाच ऍड्रेस तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डिंग ऍड्रेस सेम आहे का ते त्यांनी विचारलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला इथं भरावी लागेल, ते असेल तुमचे बँक डिटेल्स. बँक डिटेल्स तुमचे नाव, त्यानंतर बँक आणि ब्रँचचं नाव, बँक अकाउंट नंबर परत एकदा कन्फर्म करायचं, टाईप ऑफ अकाउंट, IFSC कोड आणि MICR. हे जर माहित नसतील गुगलवर सर्च करा किंवा तुमच्या पासबुकमध्ये बघा, हे दोन्ही नंबर दिलेले असतात, किंवा तुमच्या बँकेचं नाव टाकून सर्च केला तर तुम्हाला हे दोन्ही नंबर गुगलवर मिळून जातात. ठीक आहे. हे सबमिट करून व्हॅलिडेट करून तुम्हाला पुढे जायचं आहे. हे व्हॅलिडेट केल्यानंतर पुढे गेलात की तुम्हाला तुमचे एज्युकेशन विचारतील. बघा अगदी काही यामध्ये अडचण येणार नाही, तुम्हाला व्यवस्थितरित्या इथं एज्युकेशन क्वालिफिकेशनचे क्रायटेरिया दिलेले आहेत. जसं की SSC बद्दल विचारलेलं आहे, HSC बद्दल विचारलेलं आहे, आणि इथं कुठेही स्टार मार्क नाही ठेवला त्यांनी. त्या म्हणजे 10वी करून डिप्लोमाला गेलेले आहेत किंवा 10वी करून 12वी करून डिग्री केलेले आहेत, काही अडचण नाही. इथं कुठेही त्यांनी स्टार मार्क ठेवला नाहीत. आपण जे क्वालिफिकेशन झालेले त्या गोष्टी इथे लिहित जायचं फक्त.
तुमचं बोर्डचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर तुमच्या एक्झामवर सर्टिफिकेटवर रिझल्टचा डेट असतो बघा सर्टिफिकेटवर, तो डेट व्यवस्थित टाकायचा, अंदाजे टाकायची गरज नाही, तुमच्या सर्टिफिकेटवर एक्झॅक्ट डेट असते तिथं टाका, पर्सेंटेज टाका आणि क्लास टाका तुमचा. ठीक आहे, क्लास कसा ओळखायचा ते रिझल्टच्या मागे दिलेला असतो, तुम्ही कुठल्या क्लासमध्ये आहात, फर्स्ट सेकंड थर्ड हे रिझल्टच्या मागे दिलेलं असतं, त्यानुसार ठेवायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पर्सेंटेज ऑफ मार्क एवढंच म्हणलेलं आहे, सीजीपीए वगैरे त्यांनी काही डिटेलमध्ये गेले नाही, सीजीपीएचा फॉर्म्युला वगैरे काही विचारलं नाही, तरी सुद्धा तुम्ही इथं पर्सेंटेज ऑफ मार्क विचारल्यामुळं तुम्ही जो नॉर्मली जे काही पर्सेंटेज कन्वर्ट करता, म्हणजे सीजीपीएचं नॉर्मली पर्सेंटेज मध्ये जे कन्व्हर्जन करता ते करून इथं टाकलं तरी चालेल. बाकी त्यांनी तिथं सीजीपीए बद्दल फॉर्म्युला आहे का वगैरे असं काहीच विचारलं नाही, जे इतर ठिकाणी विचारलं जातं तसं. त्यामुळे तुम्ही नॉर्मल मेथडनं ते कन्वर्ट करा, जो काही फॉर्म्युला असेल तो, आणि ते पर्सेंटेज इथं टाका. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही या एमजीपी डिपार्टमेंटमध्ये काय अनुभव असेल तुमचा, किंवा पोस्ट क्वालिफिकेशन नंतर दुसरीकडे कुठे आणखी असेल, तर त्याबद्दलचे एक्सपिरियन्सच्या गोष्टी तर विचारलेल्या आहेत. एक्सपिरियन्स गरज नाही आहे, बट इथं तुमचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. त्यानंतर तुमचं लँग्वेज, आता हे करत असताना काही वेळेला काय होतं की आपण टाईप केल्यानंतर बराचदा स्पेस पडतो बघा, स्पेस जर पडला तर एरर येतो तिथं, तर स्पेस काढून टाका. एकच शब्द असेल तर त्याच्या पुढे शक्यतो स्पेस जर चुकून आला असेल तर तो काढून टाका, नाहीतरी एरर येतो तुम्हाला. ठीक आहे, हे सगळं झालं की 3 लँग्वेज टाकलात तुम्ही, मराठी आहे, इंग्लिश, हिंदी टाकलात, तर यानंतर हे सगळं टिक केलात की परत व्हॅलिडेट करून पुढे जायचं आहे, व्हॅलिडेट करून परत पुढे जायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा यामध्ये असं तुम्हाला प्रिव्ह्यू येईल पूर्ण व्यवस्थित, याची प्रिंटआउट घ्या वाटलं तर, आणि ती चेक करा सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का, कारण चुकलं की परत नवीन फॉर्म भरावा लागतो बघा, तिथं काय चेंज करायची काही फॅसिलिटी नसते. ठीक आहे, स्क्रीनवर चेक करा किंवा प्रिंटआउट मारून प्रिंट करून त्याचं एक चेक घ्या. तुमचं कंट्रोल F केला की तुम्हाला ती फाईल सेव्ह ॲज करता येते पीडीएफ मध्ये, त्याची प्रिंटआउट मारू शकता, किंवा स्क्रीनवर चांगल्या पद्धतीनं वाचून घ्या, दुसऱ्या कोणाला तर आणखी वाचायला लावा, कुठं काय मायनर मिस्टेक झाल्या काही चेक करून घ्या. हे झाल्यानंतर मग काय करायचं तुम्हाला, की तुमचं जे डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन द्यायचं आहे, की तुम्हाला ते जे काय आपलं लहान कुटुंबाचं असतं ना, 2 मुलांपेक्षा कमी पाहिजेत, तर ते तिथं लिहायचं, मॅरेजवाल्यांसाठी नसेल तर 0 टाकून पुढे जायचं आहे. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं लेफ्ट थंब इम्प्रेशन अपलोड करायचंय, हे एक डॉक्युमेंट लागणार, बाकी कुठले डॉक्युमेंट त्यांनी मागितले नाहीत. आणि हँड रिटर्न जे डिक्लेरेशन असतं आपलं नेहमीचं, ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे, लिहिलेलं, हाताने लिहिलेलं. ठीक आहे, आणि मग कॅप्चा कार्ड करून इथं सेव्ह अँड नेक्स्ट करून फायनली तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, पेमेंटसाठी सुद्धा हा कॅप्चा कार्ड तुम्ही टाकलात की परत पुढे गेलात की फायनली तुम्ही काय कराल, या याच्यावर जाल. मग इथं तुम्ही शक्यतो हे QR आहे, वेगवेगळे ऑप्शन आहेत, इंटरनेट बँकिंग आहे, डेबिट कार्ड आहे, हे यूज करून यापैकी एक तुमची जी काय अमाऊंट आहे ती अमाऊंट या ठिकाणी भरू शकता. अशा पद्धतीनं ही जी प्रोसिजर आहे तुमची करायची, स्टेप वाईज सोपी प्रोसेस आहे, फारशा काही गोष्टी इथे विचारल्या नाहीत, फारशा काही डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पुणे महानगरपालिकेसाठी अभ्यास करत असाल तर त्यासाठी आपल्या टेस्ट सिरीज असतील किंवा आपल्या शॉर्ट टर्म बॅचेस ज्या आहेत त्या अतिशय मिनिमम प्राइस मध्ये 200 रुपयामध्ये, 100 रुपयांमध्ये टेस्ट सिरीज, 200 रुपयामध्ये फास्ट ट्रॅक, MCQ बॅच अशा सुरू आहेत. जर तुम्हाला काही यामध्ये रिक्वायर्ड असेल तर तुम्ही ह्या ऍपला इन्स्टॉल करून ह्या बॅचेसला इनरोल करू शकता. आणि MGP ची बॅच आपली सुरू आहे, फक्त 3000 रुपये तिची फी आहे, ऑनलाईन स्वरूपात, ऑफलाईन स्वरूपात, लाईव्ह स्वरूपात, रेकॉर्डेड स्वरूपात, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्व गोष्टी आहेत. तुम्हाला जसं रिक्वायर्ड आहे तसं तुम्ही घेऊ शकता. ह्या नंबरवर, हा जो पहिला नंबर आहे माझा स्वतःचा आहे, आपल्या हेल्पडेस्कचा नंबर आहे. तुम्हाला जर काय आणखी इतर माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करून ती विचारू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला थांबूयात, परत भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.